आणि थेट दृश्य आपण बघतोय नागपूरमधनं बिबट्याला बाहेर काढण्यात आलेला आहे आणि सध्या आपण बघतोय त्याला डाट मारून बेशुद्ध केलेला आहे आणि त्यानंतर हा बिबट्या जो आहे तो आता जेरबंद केला जातोय, त्याला पिंजऱ्यामध्ये टाकलं जातंय आणि त्यानंतर वन विभागाचे हे सगळे अधिकारी कर्मचारी आता त्याला जो संपूर्ण वन विभाग आहे तिकडे पुन्हा एकदा पाठवतील। अर्थातच त्याची आता काळजी घेतली जाणार आहे कारण तो जखमी होता अशी सुद्धा माहिती समोर येतेय। आधी त्याला डाट मारण्यात आला आणि त्यानंतर त्याला पूर्णपणे बेशुद्ध करून आता आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे। एका जाळीमधनं त्याला आणण्यात आलेलं होतं। ही थेट दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये अभूतपूर्व अशा स्वरूपात गोंधळ निर्माण झालेला होता। नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्यामुळे अर्थातच प्रचंड गर्दी जमा झालेली होती। या बिबट्याला पाहण्यासाठी कदाचित हा बिबट्या बाहेर पडेल अशी अनेकांना भीती होती आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणात लोक इथे दाखल झालेले होते। अखेर आता बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, अगदी ताजी जी दृश्य आहेत NDTV मराठीवर आपण पाहतोय। बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश मिळालं। बिबट्या लवकरच बेशुद्ध झाला। जसं आपल्याला माहिती आहे की तो लहान कमी वयाचा आहे आणि मुख्य म्हणजे तो जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे त्याला आता खाली आणण्यात आलेला आहे आणि त्याला पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे। अनिल राऊत आणि यांचं जे घर आहे त्याच्या लागून जी गल्ली आहे मध्ये तो पिंजरा ठेवण्यात आलेला आहे। त्या पिंजऱ्यामध्ये पिंजऱ्याचं दार बंद करून तो पिंजरा इथे आणण्यात येईल। रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती उड्डाणपुलाच्या बाजूलाच वन खात्याचं जे रेस्क्यू वाहन आहे, रेस्क्यू ॲम्ब्युलन्स व्हॅन ज्याला म्हणतात, ते तयार आहे। तिथले कर्मचारी सुद्धा तयार आहेत आणि सगळं प्रोटोकॉल सांभाळत, आपल्याला माहिती आहे या सगळ्या बाबतीमध्ये प्रोटोकॉल असतो, तो सांभाळत इथे तो पिंजरा रेस्क्यू व्हॅनपर्यंत आणण्यात येतो आहे। बघ्याची गर्दी सुद्धा आहे, मीडियाची लोक आहेत, त्यांना आवरण्यात पोलीस प्रयत्न करत आहेत। सुमारे 8 ते 10 माणसांनी ढकलत तो पिंजरा आणलेला आहे। आपण पाहू शकतो ही ताजी दृश्य। त्या पिंजऱ्याला आता व्हॅनमध्ये टाकण्यात येत आहे। आजूबाजूला बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। मोबाईलवरती हा सगळा प्रसंग रेकॉर्ड करण्याचा सुद्धा लोक प्रयत्न करत आहेत। व्हॅनमध्ये पिंजरा गेलेला आहे आणि व्हॅनची दारं आता बंद होतील। आपल्याला जी माहिती मिळालेली आहे NDTV मराठीला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे की ही जी व्हॅन आहे ती या पिंजऱ्याला घेऊन बिबट्याला घेऊन TTC मध्ये जाणार आहे। हे एक ट्रान्झिट सेंटर आहे जे नागपूरच्या सेमिनरी हिल्स परिसरामध्ये आहे आणि त्या ट्रान्झिट सेंटरमध्ये बिबट्याला नेण्यात येणार आहे। व्हॅन सज्ज झालेली आहे आणि आता व्हॅन इथून बाहेर पडेल। मात्र समोर गर्दी आहे आणि वाहतूक थांबवून ठेवली असल्यामुळे लोकांना तिथून दूर करून मग व्हॅनला पुढे नेण्याचं एक मोठं आव्हान आता वाहतूक पोलिसांना। गर्दी जी आहे दुसऱ्या बाजूची गर्दी, ती गर्दी तिथून धावत निघालेली आहे आणि आता व्हॅनच्या अगदी जवळ लोक उभे आहेत। आपण पाहू शकतो की व्हॅनच्या अगदी जवळ लोक पोहोचलेले आहेत। व्हॅनच्या खिडकीमधून आतमध्ये डोकावण्याचं पाहण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे। अर्थातच हे योग्य नाही आहे, धोकादायक प्रयत्न आहे। इतक्यात आता व्हॅन काढण्यात आलेली आहे आणि उड्डाणपुलाच्या बाजूच्या या अप्रोचच्या रस्त्यावरून ही व्हॅन आता सरळ समोर सेमिनरी हिल्सच्या दिशेने जात आहे। सेमिनरी हिल्समध्ये जे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणजे TTC, तिथे या लेपर्डला नेण्यात येणार आहे आणि बिबट्यावरती तिथे उपचार करण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे बिबट्यावरला डाट मारल्यानंतर तो बेशुद्ध व्हायला थोडा वेळ लागला। बेशुद्ध अवस्थेत सध्या बिबट्या आहे आणि त्याच्यावरती ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवरती तिथे त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे। दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये गर्दीच गर्दी दिसते आहे। आधीच इमारतींच्या वरती गर्दी होती, आता रस्त्यावरती सुद्धा लोक आलेले आहेत आणि व्हॅन गेलेली असली तरी लोकांचा इथे जल्लोष आहे आणि कुठेतरी गेल्या काही तासांपासून जे एक दडपणाचं, भीतीचं, दहशतीचं वातावरण आहे त्यातून लोकांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। पोलिसांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकलेला आहे कारण पोलिसांना खूप अडचण जात होती आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या एकूण घटनेमध्ये पोलिसांचा सुद्धा एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, गर्दी जी झाली होती त्यांना आटोक्यात आणणं खूप मोठं आव्हान होतं, काय सांगाल आपण आमच्या प्रेक्षकांना? लोकांना सहसा कुतूहल असतं
की बिबट्या शहरात येणं ही त्याच्यासाठी फार मोठी बाब आहे. त्याच्यामुळे उत्सुकतेपोटी लोकांनी गर्दी केली होती, परंतु रेस्क्यूच्या जागेपासून ते लांब होते, त्याच्यामुळे काही अडचण नाही आली. त्यांना थोपवून ठेवण्यामध्ये खूप अडचणीचा सामना करण्यात आला आपल्याला. नाही, सुदैवाने टोपोग्राफी चांगली होती, खूप जास्त काही त्रास नाही झाला. लोकांनी पण सहकार्य केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत रेस्क्यू टीमचे पियुष आखरे आहेत. पियुष, शेवटी एक हो आपण त्यांच्याशी पण बोलूया. आपण इकडे शेवटी सुटकेचा निश्वास टाकलेल्या रेस्क्यू टीमनी, आपण दोघे रेस्क्यू टीमचे सदस्य आहे. आपलं नाव काय सांगाल? माझं नाव अंकित खडोदे आहे. अंकित, काय सांगाल? बिबट्या कमी वयाचा होता, अडल्ट नाही आहे आणि तो जखमी होता अशी सुद्धा माहिती होती. नाही, अडल्टच आहे तो, 2 ते 3 वर्षाचा असेल. अच्छा, 2 ते 3 वर्षाचा. पण त्याचा आकार कमी असल्यामुळे आणि तो जखमी असल्यामुळे एक चिंतेचं वातावरण होतं. कशी संपूर्ण घटना घडली रेस्क्यूची, काय सांगाल? ते मॉर्निंगला मला तर कॉल आला होता. 9-9:30 वाजता मला कॉल आला होता की इथं बिबट्या आहे म्हणून. माझे दादा पियुष दादासोबत मी पियुष दादाला कॉल केला आणि मी सोबत स्पॉटला आलो. तर स्पॉटला आल्यानंतर बघितलं की तो त्या रूमचा कॉर्नरला बसलेला होता. कॉर्नरला बसून आम्ही डिपार्टमेंटला माहिती दिली, डिपार्टमेंटसोबत त्याला रेस्क्यू केलं. पण त्याला डाट घालावा की नको, कारण तो कमी वयाचा वाटत होता, कमी छोट्या आकाराचा वाटत होता आणि जखमीसुद्धा झाल्याचं वाटतं. कठीण निर्णय होता, पण त्याला आता डाट, आता तो बेशुद्ध आहे. त्याला किती वेळात पोहोचवण्यात येईल आणि पुढे नक्कीच आपण बघतोय ज्या रेस्क्यू टीमनं या संपूर्ण कारवाई दरम्यान त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला डाट मारण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यानंतर ताब्यात घेतलेलं होतं, तेव्हाची आपण ही दृश्य बघतोय. आणि त्यानंतर आता बिबट्याला अखेर जेरबंद केलेलं आहे आणि त्याचं ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्याला नेलं जात आहे अशी ही माहिती देण्यात आलेली आहे.